वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं महाराष्ट्र फुटबॉल लीगची घोषणा केली आहे. प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विफा आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यात कोल्हापुरात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 10 वरिष्ठ पुरुष संघांचा यामध्ये समावेश असणार आहे. संघाची आणि खेळाडूंची निवड बोली पद्धतीनं केली जाणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापुरात फुटबॉलला राजाश्रय आणि लोकाश्रय प्राप्त आहे, त्यामुळे कोल्हापुरातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर विद्युत प्रकाश झोतात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यातील प्रत्येक संघात कोल्हापूरच्या 3 खेळाडूंना गुणवत्तेच्या आधारावर संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र फुटबॉल लीग फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासह खेळाडूंना संधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला. AIFFच्या मान्यतेनं, विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे. ते जे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातूनही प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आहे आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन यावर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतो आहे. साधारणपणे IPLच्या धर्तीवर जसे खेळाडू आणि संघ निवडले जातात त्याच धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 10 संघ मालक यामध्ये असतील. 10 संघांची निवड होईल. त्यामध्ये सगळ्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीने होईल, त्यांचं ऑक्शन होईल आणि त्याच्यानंतर एक होस्ट सिटी म्हणून कोल्हापूरचे आम्ही किमान प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू असावेत, हा एक देखील आम्ही त्याच्यामध्ये एक नियम ठेवलेला आहे आणि तेही खेळाडू हे मेरिट माध्यमातूनच निवडले जातील. झी5 आणि सोनी लाईव्ह यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या स्पर्धांचं प्रसारण होणार आहे. फुटबॉलच्या विकासासाठी हे मोठं पाऊल असून त्याला IPL सारखं वलय प्राप्त होईल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अनिरुद्ध पोळे यांनी कोल्हापूर फुटबॉलला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा होत असल्याचं सांगितलं. या स्पर्धेच्या निमित्तानं इंटरनॅशनल ब्रँड कोल्हापूरमध्ये आणले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 4 मोठ्या शहरांमध्ये ट्रायल घेतल्या जाणार आहेत. ट्रायलमधून सर्वोत्तम 500 खेळाडू निवडले जाणार असून त्यातून बोली पद्धतीनं स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 10 संघ मालकांची सुद्धा बोली पद्धतीनं निवड केली जाणार असल्याचं मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक, अमर सासणे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते.